हाय हॅलो नमस्ते. शीतल लाईफमध्ये मी तुमचं सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते. आज काय आणलं शीतलने? आज मस्त व्हिडिओ आणलेला आहे, तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक शेअर करा, कमेंट करा. माझं हे हेअर बॅन आहे ना, मी डीमार्टमधून आणलं होतं. घरी असले का मी ते कधी कधी लावून घेते. व्हिडिओला लाईक शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आज मी लवकर उठले, स्वतःचं आवरलं, मस्त फ्रेश झाले आणि रेडी झाले. आणि मला करायचं होतं पटकन स्वयंपाक लवकर आवरला म्हणजे बाकीचे कामं करायला मला टाईम भेटेल भरपूर. सुट्टी आहे तर मग थोडं घर क्लिनिंगकडे मी थोडं लक्ष देते. आपलं घर छान असलं तर आपण पण छान राहू, हे की नाही. माझं खूप छोटं पण घर नाही आणि खूप मोठं पण नाही, पण मला खूप आवडतं असं म्हणजे सुंदर घर आहे आणि त्याची क्लिनिंग तर करायलाच पाहिजे, हे की नाही. आणि मी कुठलंही काम एकदम म्हणजे जीवाला त्रास होईल असं कोणतंच काम करत नाही घरातलं. तुम्हाला काय म्हणायचं, आळशी का? तर हो, तसं म्हटलं तरी चालेल, पण मी मेड लावलेली नाही, हे लक्षात ठेवा तुम्ही. मी स्वतःच करते, कसं का होईना पण मी स्वतः करते काम. जसा टाईम भेटेल तसं, पण मी स्वतःच काम करते सगळं. आणि जसा टाईम भेटेल तसं म्हणजे कसं काही गृहिणी करून घेतात, ते खूप चांगली गोष्ट आहे. मला आवडतं त्यांचंही का एकदम सगळी कामं फटाफट करून घेतात, खूप पेंडिंग ठेवत नाही कुठलीही कामं. पण माझं तसं नाही, मी थोडं करते जेणेकरून जीवाला काही त्रास नको. म्हणजे असा विचार करते का नको सगळे कामं एकाच दिवशी काढायचे, मग आपण थकून जायचं आणि दमल्यानंतर परत आजारी पडणं, मग मेडिसिन घेणं, स्वतःच्या शरीराला त्रास करून घेणं, ह्या गोष्टी होऊ नये म्हणून मी आधीपासून तसंच केलं आहे का जेवढं आपल्याला जमते ना, आपल्या शरीराच्या क्षमतेच्या पलीकडे काम नाही करायचं असं माझं मत आहे. तर मग थोडं आता घरी आहे तो होम क्लिनिंग करून घ्यायचं, जेवढं जमेल तेवढं. छोटे आणि सुंदर मस्त घराला सुंदर ठेवायचं. म्हणून मग बाकीचं क्लिनिंग केलं ते तर मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेलाच आहे. तर म्हटलं चला आज हॉल मला क्लीन करायचं होता. हॉलमध्ये कुठं काही डस्ट वगैरे आहे ते सगळं एकदम छान करून घेते. आणि मग म्हटलं चला असा छोटासा व्हिडिओ मग तुमच्यासोबत का नको शेअर करायला पाहिजे नाही का. आणि कसं मग तुम्ही कसं क्लिनिंग करता काय ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि परत माझी ही पद्धत कशी वाटली तेही सांगा. किंवा तुम्ही कामाच्या धावपडीत तुमचं क्लिनिंगचं काम वगैरे विसरले असाल तर हा व्हिडिओ बघून तुम्हाला नक्की आठवेल आणि नक्की तुम्ही पण कामाला लागाल. अशा ह्या 2-3 प्रकारच्या गोष्टी लक्षात ठेवून मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करते. आज वेगळं कारण आणखी का माझ्याकडे येणार आहे पाहुणे. त्यांचं बऱ्याच दिवसापासून चालू होतं प्लॅनिंग का यायचं पण सारखं पोस्टपोन करत होते. त्यांनी आता नाही एवढ्या दिवसांनी येईल असं फायनली त्यांचं ठरलं आज यायचं आणि ते येत आहे. आणि मग पटकन स्वयंपाक आवरायचा, पाहुणे येत आहे तर मग पटकन जेवण झालं का मग बाकीचे कामं करता येतील मला. आणि मग कसं प्रवासातून आल्यानंतर फारसं जेवणसुद्धा जात नाही म्हणून मग मी चपाती, वरण भात, वांग्याचं भरीत आणि अंडा भुर्जी असं थोडं करून घेतलं. आणि मग काम करता सारखी पाहुण्यांची पण वाट बघते केव्हा येतील काय येतील असं. आणि आपण घरी आहे तर मग चला हे सगळी कामं करून घ्यायची. पूर्ण दिवसभर स्वतःला बिझी ठेवायचं जेणेकरून आपलं पण शरीर आहे ते काम करत राहील आणि माइंड पण फ्रेश राहील. आणि सोबतच दुसरी गोष्ट म्हणजे आपलं होम एकदम फ्रेश राहील, क्लीन राहील आणि मग छान वाटेल आपल्याला पण, हे की नाही. जसं आपलं ऑफिसचं काम सुरू झालं का तेव्हा खूप तारेवरची कसरत असते, पण ते पण एक खूप चांगली गोष्ट आहे. आपल्याला खूप लवकर उठायला सवय लागते, मग आपण सारखे धावपळीत कामं करून घेतो. टाईमावर आपल्याला पोचायचं आहे म्हणून सगळं व्यवस्थित करून घेतो. ही एक पॉझिटिव्ह आहे गोष्ट का आपण ऑफिसला जायचे त्या वेळेनुसार आपण सगळी कामं फटाफट आवरतो. ही सुद्धा एक खूप चांगली गोष्ट आहे. आणि मग जसा टाईम भेटतो ना आपल्याला तसं आपण आपली घरातली कामं करत असतो. आणि मी सुद्धा तेच करते. आता खूप महिला बघते का सगळे कामं फटाफट आवरून घेतात, छान करतात. तसं मला खूप इतकं जमत नाही, पण मग जसा टाईम भेटतो ना तसं मी करत असते. आणि थोडं करते जेणेकरून काय होतं आपल्याला त्रास नाही होत आणि घर पण स्वच्छ होऊन जातं आणि छान सगळे कामं व्यवस्थित राहतात, आपलं आरोग्य पण चांगलं राहतं. अशा पद्धतीने माझं प्लॅनिंग असतं. आणि मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं का माझा फ्रंटलाच आहे फ्लॅट, त्याच्यामुळे असं सारखं डस्ट आहे ना सारखं येत राहतं, सारखं ते क्लीन करत राहावं लागतं. आणि हो चला बरं, माझे पाहुणे मी कधीपासून वाट बघत होती ते आले.
आणि बऱ्याच दिवसानंतर आली म्हणून माऊ थोडी लाजते. आणि माऊ आली का घर माझं एकदम फ्रेश होऊन जातं. आईकडे आलं सर डेमो सांग बरं, यायची नाही आठवण, आईची आठवण यायची सांग ना, नाही यायची. माऊसोबत छान गप्पा केली आम्ही. आणि मग असं आता माऊ आली तर मग आमचं चालू राहील माऊसोबत बाहेर फिरायला जाणं आणि काय कामं करायचे कसं काय हे सगळं आमचं चालू राहील. माझी छोट्या बहिणीची मुलगी ती, लहान बहिणीची मुलगी. आता आमचं हे असं झालं आहे लंच. आता लंच झाल्यानंतर बाकीच्या कामांना मी सुरुवात करणार आहे. आणि आता लहान बहीण म्हटलं का ती आली तर मोठ्या बहिणीकडे. आपलं माहेर पण कुठं करायचं तर मोठ्या बहिणीकडे. आम्हाला आईने मग आपल्याकडे आली बहीण का मग छान तिच्या मनासारखं तिला तिचं आयुष्य जगू द्यायचं. तिला इकडं आल्यानंतर भरपूर शॉपिंग करायची असते म्हणून मग बहीण असते तोपर्यंत आम्ही दोघं मिळून थोडे थोडे कामं आवरत असतो. तीसुद्धा मला हेल्प करते. आणि मग सगळं झालं का मग जसा टाईम भेटेल तसं आम्ही शॉपिंगला जात असतो. कारण नाशिकमध्ये शॉपिंग करायची म्हणजे कधी कधी मेन रोडला जा, कधी कधी सिटी सेंटरला जा, कधीतरी झुडिओमध्ये जा, कधीतरी डीमार्टमध्ये जा. अशा बऱ्याच गोष्टी आहे का आपण एवढ्या ठिकाणी जाऊन शॉपिंग करू शकतो. आणि तसंच काही बघण्यासारखं पण बरंच आहे. म्हणून मग कसं शॉपिंग झाल्यानंतर कुठं जायचं, काय बघायचं, कुठला स्पॉट बघायचा, हे सगळ्या गोष्टी आपण कधी करू शकतो. जसं घरातली कामं आवरली फटाफट आणि मग टाईम काढला का आपण बाहेर जाऊ शकतो. हा माझा हॉलमधला कॉर्नर आहे. टी व्ही युनिट आहे त्या आणि तिथं बाजूला त्या कॉर्नरला मी एक सोफा चेअर ठेवली तर तिथं बसता येत नाही कोणाला टी व्ही युनिट असल्यामुळे. तर मग मी त्या चेअरवर आहे ना माझं हेल्मेट ठेवते आणि माझी ऑफिस बॅग ठेवते आणि यूज होत नाही तो कॉर्नर, त्याच्यामुळे सारखं डस्ट जमा होऊन जातं तिकडे. म्हणून मग मी ठरवलं होतं का चला आज त्या कॉर्नरला पूर्ण क्लीन करून घ्यायचं आहे. आणि रोज रोज नाही जमत ना ते सोफा कवर काढा आणि इकडे चेअर सरकवा, मग ते झटका, मग ते सगळं असं क्लिनिंगचं काम नाही होत तिथलं माझ्याकडून. म्हणून मग ते असं मध्ये टाईम काढून मग ते मला करावं लागतं. मग ते सगळं व्यवस्थित क्लीन केलं. आणि त्या कॉर्नरला गिटार आहे माझ्या बच्चूची. तो लहान होता तेव्हा त्याला गिटार वाजवायचं आवडतं बरं का. म्हणून मग मी ती गिटार घेतली होती तो छोटा असताना. मग तिथं आजूबाजूला मी ते असे शोचे युनिट ठेवले होते, ते छान क्लीन करून घेतले. त्याच्यावर बरं डस्ट जमा झालं होतं. आणि ती गिटार बच्चू लहान होता तेव्हा वाजवायचा. मग आता मी ती छान आहे, इतकी चांगली वस्तू आहे की नाही, म्हणून मग ती हॉलमध्ये छान दिसत होती तिथं शोचं पीस म्हणून मग तिथं ठेवली. ती मस्त दिसते. आणि तसं माझं बच्चू आणि बच्चूचे पप्पा गिटार छान वाजवतात. मोठी गिटार पण आहे घरात, मी तुम्हाला दाखवते एखाद दिवशी काढून ती पण. तर मग छोटी आणि एक मोठी असं 2 गिटार आहे माझ्या घरात. आणि असं मग हा कॉर्नर कसं हॉलमधला आहे, खूप छान आहे टी व्हीच्या शेजारीच. मग तिथं असं गिटार ठेवली का ते छान दिसत होतं म्हणून मी ते छान असं युनिट बसवून घेतलं आणि त्याच्यावर मग ते गिटार ठेवली. आणि वरती आहे ना आमचा फॅमिली फोटो आहे तो ठेवला आहे गिटारच्या वरती. आणि मग तिथंसुद्धा मी छान असं क्लीन करून घेते. आणि हो माझं सिलेंडर मी हॉलमध्येच ठेवलेलं आहे, भरलेला सिलेंडर आहे तो. असं म्हणत होते ना सिलेंडर भेटणार नाही. मग इतकी धावपळ करून मी तो दुसरा सिलेंडर पण बुक करून भरून ठेवला. आणि मग परत माझ्याकडे इंडक्शन कुकर आहे, मग तेच वापरत होती मी. इंडक्शन वरच स्वयंपाक चालू होता माझा. तर मग ते कसं आहे ते गॅस काही संपेना. आणि मग तो सिलेंडर आहे दुसरा आहे ना तो हॉलमध्येच ठेवलेला आहे मी. आणि किचनमध्ये कसं 2-2 सिलेंडर ठेवायला नको वाटतं मला, म्हणून मग मी तो हॉलमध्ये ठेवला आहे की सिलेंडर. आणि अशा पद्धतीने माझं आजचं सगळं क्लिनिंग चालू आहे. टिपॉई टी व्ही झालं हे तर आपण रोजच क्लीन करत असतो. पण मग असं कॉर्नरच्या गोष्टी ना ह्या राहून जातात. आपली इच्छा असून पण मग ते कसं आहे कामाच्या धावपळीत आपण इग्नोर करून देतो का चला एखाद दिवशी करते असं. म्हणून मग आता टाईम आहे तर मी हे सगळं करून घेते. शीतल्स लाईफ या चॅनलवर असे छान छान व्हिडिओ येत असतात. तुम्हाला कसे वाटतात नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक शेअर करा. आणि हो आपल्या शीतल्स लाईफ या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असं छान आता शॉर्ट व्हिडिओ असला का खूप फटाफट बोलावं लागतं. कसं कमी टायमात जास्त सांगायचं असतं ना, त्याच्यामुळे ते एकदम स्पीडने बोलावं लागतं. हा मोठा व्हिडिओ आहे तर मग सगळं छान व्यवस्थित बोलते मी, एकदम काही स्पीडने आहे. आणि कामं चालू असताना माऊचं सारखं मागे पुढे चालू होतं माझ्या. मग आई हे काय आहे ते काय आहे. प्रत्येक लहान मुलं असले का प्रत्येकांनाच
अनुभव असतो का, मुलं सारखे प्रश्न विचारत राहतात ना, आपण सारखी उत्तरं देत राहायची असतात. मग मी करू का, मग मी हे काम करू का, ते करू का, असं तिचं सारखं विचारायचं चालू होतं. आणि त्यातल्या त्यात मी शूट करते, मग आणखी तिला जास्त इंटरेस्ट. लहान होती तेव्हा सारखी रडायची, आता मोठी झाली तर ती पण समजदार झाली, काही खूप त्रास देत नाही. आणि सिटी सेंटरमध्ये गेलो तर ती स्वतःहून म्हणते, बापरे किती छान आहे, मला हे घ्यायचं ते घ्यायचं. पण तेच मागच्या वर्षी आम्ही शॉपिंगला गेलो तर पार एकदम असं हैराण करून सोडलं होतं. शॉपिंग करू देत नव्हती, सारखं रडणं हे ते सगळं चालू होतं. लिफ्टमध्ये जायलाही तिला भीती वाटत होती. पण आता मोठी झाली तर तसं काहीच केलं नाही. ती स्वतःहून आम्हाला घेऊन फिरत होती, चला हे बघायचं ते बघायचं, इकडं छान दिसते तिकडं छान दिसते असं. तर ती घरात पण आहे ना, आज मी काम करते तर असं पुढं तिचं चालू आहे, पुढे बोलते, मागे पुढे फिरते ती. आणि मग बघते आई कसं काम करते ते. तर मग सगळं व्यवस्थित मी आज साफ करून घेतले, सगळं पुसून घेतलं आणि स्वयंपाकाचंही झालं, जेवणही झालं. म्हणजे जेवणानंतरच मी या कामाला सुरुवात केली. तर अशा पद्धतीने थोडं एखाद दिवशी किचनचा अर्धा पार्ट, एखाद दिवशी बेडरूम करा, एखाद दिवशी हॉल करा, अशा पद्धतीने सगळे कामं थोडे करून घेतले. तर असं छान आपलं सुंदर घर सुंदरच राहणार, सुंदर दिसणार आणि घरासोबत आपणसुद्धा सुंदर दिसणार, हे की नाही. मन जर सुंदर असलं तर वरून आपोआपच काय ते सुंदरता दिसत असते, असं मला वाटतं. बाकीचं तुम्ही सांगा, मला काही खूप जास्त हे नाही करता येत, खूप छान बोलता नाही येत. जे माझं आहे रेग्युलर तेच बोलते मी. अशा पद्धतीने मी हे सगळं हॉलचे कामं करून घेतलेले. आणि खरोखरच जसं क्लिनिंग होते ना, तसं मनाला खूप छान वाटतं आहे. आणि माझे ते लोड मी मगाशी ठेवले, ते म्हणजे मी घरी बनवलेले, त्याचासुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे जेव्हा मी जॉब करत नव्हते. कारण नाशिकला येऊन मी बरेच वर्ष मी घरीच होती, मुलगा लहान असल्यामुळे. तर मी घरी होते तर मला थोडंफार स्टिचिंग जमतं. तर आहे माझ्याकडे मशीन. तर मी ना घरीच असे लोड वगैरे तयार केले आणि त्याचं कवर पण मी घरीच तयार करून घेतलं. आणि ते कवरसाठी पण माझ्याकडे कर्टनचा छान कपडा होता, ते जुने कर्टन होते असेच पडलेले होते, मग त्याचं मी कवर करून घेतलं. आणि कुशन कवर आहे जे सोफ्यावर ठेवलेले, ते आपलं कुशन आहे ना, ते सुद्धा मी स्वतः घरी तयार केलेले. माझ्याकडे भरपूर कॉटन पडलेला होता आणि मटेरियल पण होतं, तर मी घरी स्वतः कुशन तयार केले, कवर मात्र मी बाहेरून परचेस केलेले. तर बघा किती सुंदर घराचं काम झालेलं आहे माझं आणि छान दिसते, मला तर खरंच छान वाटते. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. आपण भेटूच तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.